आवडीचा वालभे गोजविले गोजिरे, पाहत साजिरे त्रिभुवना एक गे माये. जे सकळ मंगळदायकाचे प्रेम आथिले, की ब्रह्मरसाचे ओतिले. खुले ब्रह्मविद्येचे सार माईये, देखा सकळ आघर्विचे संचले. की बाप रखमा देवीवरू विठ्ठल नामे मांडिले. श्री गुरु निवृत्तीने दिदले, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8 अध्याय 215 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले त्वानावृत्तिम आवृत्तिम चैव योगिना, प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतवर्षभ. अर्थात प्रत्येकाचं आयुष्यमान ठरलेलं आहे महाराज. त्यापेक्षा एक श्वासही जास्त घेता येत नाही. अर्थात परमात्मा अतिशय संयमी आहे. भगवंताचं स्वरूप जे यमराज हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि एक क्षण तिथे विलंब चालत नाही. म्हणून तर विभूती योगामध्ये भगवंत स्वतःच म्हणतात की अनंत चास्मिनागाणाम वरुणो यादसामहम, पेतॄणाम अर्यम्माचास्मि यमः संयमतामहम. सर्वात संयमी कोण असेल तर यमराज आहेत महाराज. नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता भगवंत म्हणतात यमदेव जो आहे तो मीच आहे. एक सेकंदही आधी नेत नाही किंवा उशीरही करत नाही. कितीही दुष्कृत्य करू द्या महाराज, कितीही अधर्मी कर्म करू द्या, गाडीला 5 कलाटण्या जरी झाल्या अपघातामध्ये, पण मृत्यू जर लिहिलेला नसेल तर साधं खरचटत सुद्धा नाही महाराज. आणि लिखित जर असेल तर चालताना फक्त ठेच लागायचं निमित्त होतं. अहो बसल्या जागेवर फक्त खोकलायचं निमित्त होतं. त्यातच अटॅक येतो आणि कुळीतून प्राण निघून जात असतो. तुका म्हणे तेथे नचले तातडी, प्राप्त घडी आल्या विना. भगवंताच्या त्या यमरूपामध्ये तो स्वतःही तातडी करत नाही. अर्थात वेळ योग्य यावी लागते. मरणाची वेळ आली की मग मात्र एक क्षण अंगा आले मग हालो नेदी, हालो जागेवर त्याच क्षणी कुडीतून आत्मा काढून घेत असतो यमराज. वेळ आली की नियोजित स्थळी त्याच वेळी तो बरोबर बोलावणं पाठवतो महाराज. ताटावरून उठवून नेतो. आपण म्हणतो अहो आत्ताच जेवण करत होता हो. शेजारी म्हणतो आम्ही पाहिला. वहिनीला म्हटलं वाढ, त्यानं ताट केलं, जेवायला बसले, या जेवायला म्हणले हो आम्हाला. आणि केव्हा उठून बाहेर गेले की कोणाचा फोन आला की कसं बोलवणं आलं की, आणि जातानाच मध्ये ॲक्सिडेंट आणि गतप्राण महाराज. म्हणून मनुष्यानं काय करावं तर काही नाही महाराज, काही करू नये. अध्यात्मात प्रगत व्हावं. कोणता क्षण अंतिम असेल नाही सांगता येत. म्हणून जिवंतपणेच या देहामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत आपलं इप्सित साध्य करून घ्यावं. संपूर्ण शक्ती, संपूर्ण बळ भगवत प्राप्ती करता कामी आणावं. त्याचं कार्यामध्ये ते वाहून घ्यावं, सोपान वृत्तीत यावं महाराज. आणि त्यात सातत्य ठेवावं.
एकदा घडा भरला तर काहीच करता येत नाही महाराज, काहीच करता येत नाही. शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आयुष्य मर्यादित आहे महाराज. 100 वर्षाचं जरी आयुष्य म्हटलं तरी संतांनी त्याचं गणित घालून दिलं आहे. निले रात्री नेते अर्ध तर झोपेमध्ये जातं महाराज. 50 वर्ष रात्र म्हणून 50 वर्ष गेलं 100तून. बाळपण 12 वर्षापर्यंत काही कळत नाही, जरा म्हातारपणातल्या काळातही काही कळत नाही. शेवटचे 12 वर्ष 24 गेले, राहिले फक्त 26 वर्ष. त्यामध्येही व्याधी आहेत, खोकला, सर्दी, पडसं, वेगवेगळे आजार, शरीराचे भोग, हे सगळं करीत असताना मग भजनाशी उरले काय, गणित मांडतात संत मंडळी या ठिकाणी, की मग तेव्हा परमार्थ करशील बाबा कधी. म्हणून वेळीचं सावध व्हावं. अध्यात्मात प्रगत होत जावं. प्राप्त झालेलं ज्ञान, केलेली साधना हे जिवंतपणीच कामी लावावी महाराज. त्यात सातत्य ठेवावं. तेच कामी येतं. परमार्थाची वाट पाहून परमार्थ होत नसतो. परमार्थाच्या वाटेनं चालावं लागतं महाराज. परमार्थ करावा लागतो. प्रपंच होत असतो. जन्माला आला, बाल्यावस्था गेली, तारुण्य कौमारावस्थेतून तारुण्यात गेला, विवाह होतो, लेकरं बाळं होतात, पुन्हा त्यांचं संगोपन, आईवडिलांची सेवा, पुन्हा तेच रहाटगाडं हे आपोआप होत राहतं. ते करण्याची गरज पडत नाही. प्रपंच होत राहतो. परमार्थ मात्र करावा लागतो. त्याकरता उठावं लागतं, काकडाला जावं लागतं, तीर्थक्षेत्री पायी चालत जावं लागतं, तीर्थक्षेत्र करावे लागतात, साधना करावी लागते, कीर्तन, भजन, प्रवचन, श्रवण भक्ती करावी लागते, त्याकरता बैठक असावी लागते. परमार्थ करावा लागतो तेव्हा घडतो महाराज. प्रपंच घडत असतो, आपोआप होत असतो. प्रपंच करण्याची गरज पडत नाही. प्रपंच हा खरं तर सवडीने करायचा असतो, आवडीनं करायचा असतो तो परमार्थ. पण आम्ही उलटं करतो. आवडीनं प्रपंच करायला जातो. भरभरून आवड त्या ठिकाणी निर्माण होते. मन लावून प्रपंच करतो महाराज. परमार्थाला मात्र आम्ही हुलकवणी देत असतो. अहो चला कीर्तनाला आहे, आपल्या नशिबात कुठं आहे म्हणे. आता या ठिकाणी नशीब असतं का? ज्या ठिकाणी करायला पाहिजे त्या ठिकाणी नशीब आणतं. आणि जिथं नशीब, प्रपंच हे नशिबावर सोडून द्यायला पाहिजे. भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करून ठेवा. त्याच्याकरता फार चिंतन करण्याची आवश्यकता नसते महाराज. जे जे वाट्याला सुख दुःख आहे ते क्रमाक्रमाने येणार आहेत. त्याची खंत करायची नाही. आणि ते आपल्याला चुकवता येत नाही. म्हणजे चुकवता येत नाही त्याचं चिंतन कशाकरता सुखाच्या क्षणाची वाट पाहायची. अहो जे भरलेलं आहे जीवनामध्ये ते सुखाचे क्षण हे येणारच आहेत. परमात्मा ते प्रदान करणारच आहे. दुःख भोगावंच लागणार आहे. जे जे विधी लिखित आहे ते सगळं घडणार आहे महाराज. परंतु परमार्थ मात्र आम्हाला करावा लागणार आहे. केल्याशिवाय परमार्थ घडत नाही. तेने मुक्तिचारी साधी येल्या, मिळाल्या नाही, साध्य करून घ्यावं लागतो. परमार्थ साध्य करून घ्यावं. साध्य आहे परमार्थ. प्रपंच त्याच्याकरता साधन आहे. अवघाचे संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोकी. साधनाचा वापर करून ते साध्य प्राप्त करायचं आहे महाराज. आम्ही प्रपंचाला साध्य करून समजून बसतो. परमार्थाच्या वाटेनं जेव्हा आमची वाटचाल सुरू होते त्यावेळेस इंद्रियांना सुद्धा तेच वळण लागतं महाराज. आणि प्राप्त झालेलं मग ते ध्यान, केलेली ती साधना ती आपोआप कामी येत असते. त्याची वाट पाहण्याची गरज पडत नाही. योग्य वेळ आल्यानंतर ते फलित होत असतं महाराज.
आणि प्रगतीपथावर तो परमात्मा आपला परमार्थ आपोआप नेत असतो. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी. फक्त एक वेळ जायचं आहे पंढरीला, वेळोवेळी बोलवण्याचं काम त्याचं सुरू होतं महाराज. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय ज्ञानेश्वरी 215 क्रमांक 24 म्हणतात, अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नवे चिखलू ओला, वाया आयुष्य वेळू आपुला आधारे घेऊसी. अरे बाबा हो, एकदा या देहातून माऊली म्हणतात जर तो त्या प्राणाचं जाणं झालं, प्राणोत्क्रमण झालं, हा जठराग्नी जर शांत होऊन गेला तर मग त्या देहाला देह म्हणायचं का? नाही, चिखलाचा ओला गोळ्यागत ते पडलेलं राहतं. मग वाया आयुष्य वेळू आपुला आधारे घेऊसी. शरीरातील जठराग्नी जर नाहीसा झाला तर मग कोणती क्रिया आमच्या हातून घडणार आहे? प्राणज्योत मावलली तर तो देह राहतच नाही महाराज. चिखलाचा ओला गोळा होऊन राहतो. आणि असं झालं असता साधक आपल्या या आयुष्याचा वेळ हा अंधारात साचपडावा, दिवा विझल्यानंतर शोध घ्यावा, त्याप्रमाणे त्या जीवाची अवस्था होत असते महाराज. वेळ निघून जाते, उपयोग काय मग? दिवाळीला कुणबी शहाणा होऊन उपयोग नाही महाराज. दिवाळी आल्यानंतर कुणबी शेतकरी म्हणतो की त्या आवडामध्ये भात पेरला असता तर बरं झालं असतं, तिथं पाणी साचलंय. वेळ निघून गेल्यावर काहीही उपयोग नाही महाराज. अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नवे चिखलू ओला, वाया आयुष्य वेळू आपुला आधारे घेऊसी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.